आज सोलापूर शहर व जिल्हा शिवसेनेच्या राजकारणात जो का उठाठेवी किंवा ज्या काही गडबड होत आहे किंवा जे काय एकमेकाच्या विरोधात वक्तव्य केलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि पक्षाला मारक आहे। तेव्हा माझी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सगळ्यांना सामोपचारानं घेऊन एकत्र करून जेणेकरून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला बळकटी कशी येईल, पक्ष कसा वाढेल, पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पंढरपूर किंवा सोलापूरच्या बैठकीमध्ये ज्या काही तक्रारी किंवा हेवेदावे होत आहेत त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की शिवसेना ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे कोणीही नव्हतं। त्यावेळेला एक विश्वासाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यावेळेला ज्या काही पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली, पक्ष वाढवण्याच्या संदर्भात काम करण्याची संधी दिली, त्या संधीचं दिलेल्या ताकदीचं तत्कालीन पदाधिकारी यांनी शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शहर लेवलला किंवा जे लेवलला कोणत्याच प्रकारचं कार्य केलेलं नाही असं मला ठामपणे म्हणावं लागेल। कारण असं आहे की आम्ही बाहेरना गेल्या 3 वर्षापूर्वी मी शिवसेनेत आलो राष्ट्रवादीमधून। आम्ही राष्ट्रवादीमधून आल्यानंतर 1 वर्ष झालं सगळ्याबरोबर फिरत होतो। मला असं म्हणायचं आहे की ज्या काही त्यावेळेचे तत्कालीन पदाधिकारी होते मला वाटतं त्यांनाच म्हणजे पक्ष कसं चालवायचं हेच कदाचित माहिती नसेल असं मला त्या माझ्या अनुभवावरून कळायला लागला। आम्ही ज्या वेळेला त्यावेळेचे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मग मनीष काळजेकडे गेले तर अमोल बापू शिंदे काय म्हणणार, तुम्ही मनीष काळजेचे कार्यकर्ते आहे, तुम्ही आमच्याकडे येऊ नका। आणि अमोल बापूकडे गेले तर मीटिंगमध्ये बसलं तरीसुद्धा आमचं नावं कोणी घेत नव्हतं किंवा आमचं नावं कोणी सांगत नव्हतं किंवा आमची ओळख करून देत नव्हतं। आणि अमोल बापू म्हणणार त्यावेळेला, अरे तुम्ही मनीष काळजेचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही आमच्याकडे येऊ नका। जर मग अशा पद्धतीनं जर ह्या शिवसेनेत जर कामकाज चालत असेल मग आमच्यासारख्या सिनियर कार्यकर्त्याचं आम्ही असं वाटत होतं की आम्ही कुठं चुकलो काय राजकारणात। पण माझ्या राजकीय अनुभवाचं सांगतो, मी कधीच चुकलं नाही आणि चुकणारही नाही। सांगायचं असं होतं की आमच्या ज्या काही प्रशासकीय लेवलला कामकाज होतं, मंत्रालयात म्हणा, महापालिकेत म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, ज्या काही प्रशासकीय कामकाज होणार होतं किंवा होत नव्हतं तर त्याच्यासाठी आम्ही पर्याय शोधला। तानाजी सावंत ओळख नव्हती, ओळख देत नव्हता, ओळख करून घेत नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केला। कारण आमचं त्याच्याशी काय घेणं देणं नव्हतं का आमचं वैयक्तिक वैर नव्हतं, आज बी नाही उद्या बी नाही। राजकारणात कोण कधी कुठं काम आलं तर किंवा राजकारणात कधी कोण कायम शत्रू नसतं, कारण त्यांचं आमचं काय देणं नाही। परंतु आमचं जे काय नुकसान होत होतं त्याच्यामुळं आम्ही काही शहरातल्या कार्यकर्त्यांनी त्याला पर्याय काढला की बाबा कोण आहे आता आमची म्हणजे वर्ष लेवलवर कोण आमचं काम करतं। त्यावेळेला मी प्रथमतः मुंबईत बाळासाहेब भवन गाठलं। बाळासाहेब भवन गाठून मी तिथं कोण आहे बाबा सचिव, मग त्यावेळेला माननीय संजयजी मोरे साहेब होते। मी त्यांना तक्रार केली की बाबा आम्ही वर्ष जवळजवळ 14 महिने झाले आम्ही पक्षात आलो आहे, पक्षाची 14 महिने झाले मीटिंग नाही किंवा आम्हाला बोलवलं जात नाही, बोलवलं तरी ते ठराविक लोकच बोलतात किंवा काय विषयावर चर्चा होती पक्ष संघटना वाढवण्याच्या संदर्भात एकही मीटिंग झालं नाही। मग ह्या तक्रारीनंतर तातडीनं आदरणीय संजय मोरे साहेबांनी तातडीनं तत्कालीन त्यावेळेचे मला वाटतं जिल्हा प्रमुख कल्याणचे जिल्हा प्रमुख आणि तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन माननीय अरविंदजी मोरे साहेब यांना निरीक्षक म्हणून सोलापूरला पाठवलं आणि सोलापूरला पाठवून सोलापूरच्या
शिवसेनेच्या पक्षाच्या पक्षबांधणीच्या संदर्भात बैठक घेतली आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ऑन इन कॅमेरा आणि रायटिंगमध्ये सगळ्याचं हे विचारलं की बाबा काय प्रकार आहे किंवा काय. त्यावेळेला सुद्धा मला कोण महेश नाना साठे माहिती नव्हतं किंवा कोण इतर पदाधिकारी जिल्ह्यातले मला काही माहिती नव्हतं. तरीसुद्धा मी त्याच्यानंतर बरेच आले, म्हणजे नीलम गोरेताई आल्या किंवा अनेक काय पक्षाचे निरीक्षक आले, त्यांच्यासमोर सगळ्यासमोर मग लोकसभेचं सांगितलं, विधानसभेचं सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं आणि नाही, आजला बी नाही. मग शेवटी कंटाळून आम्ही काय केलं की आमचे जे काय काम आहेत मग आम्ही नाही आदरणीय सोलापूर लोकसभेचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे आहे आणि ते प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आणि नेते म्हणून ते गणले जातात, त्यांच्या नेतृत्वाखाली मग आम्ही काम करायला त्यांना सांगितलं की नानासाहेब तुम्ही सोलापुरात या.